चंदूर पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवण्यात आला होता। या अहवालानुसार नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली, परंतु ज्यांचं प्रत्यक्षात नुकसान झालेलं नाही अशा पूरग्रस्तांना भरपाई मिळाली असून काही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहिले असल्याचा आरोप करत पूरग्रस्तांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा केला, परंतु त्याची कुणीही दखल घेतली नाही। अखेर पूरग्रस्तांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला। या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज चंदूरमधील पंचगंगा नदीकाठ परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी जलसमाधी आंदोलनासाठी आलेल्या पूरग्रस्तांना रोखण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर आंदोलक आणि पोलीस यांमध्ये झटापट झाली। अखेर आंदोलकांनी नदीपात्राजवळच ठिय्या आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधलं। या आंदोलनाची दखल घेत अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी आंदोलकांशी चर्चा केली। यावेळी त्यांनी सोमवारपर्यंत फेर सर्व्हे करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन स्थगित केलं। या आंदोलनात सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच स्वाती कदम, माजी सभापती महेश पाटील, संदीप कांबळे, संजय जिंदे, वैशाली पाटील, इरगोंडा पाटील, बापूसाहेब पाटील, शेखर अंबी, भाऊसाहेब देसाई यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि पूरग्रस्तांनी सहभाग घेतला होता।